नमस्कार हो यूट्यूब फॅमिली, आय होप तुम्ही सर्व मजातच आहात, मजातच राहा आणि माझे पूर्ण व्हिडिओला सपोर्ट करा। इथं बघा आम्ही प्रॅक्टिस करत होतो कशाचं काय तुम्हाला तर आता कळालं असेल, आयडिया आला असेल की क्रिकेटचं प्रॅक्टिस आहे। हो, आम्ही क्रिकेटचं प्रॅक्टिस करत आहे। आमचे HR सर हसत आहेत कारण आम्ही क्रिकेटची प्रॅक्टिस करत होतो आणि मुलींचं क्रिकेट होतं, म्हणजे टोटल 6 टीम होते मुलींचं, त्याच्यानंतर त्यामध्ये 2-2 बॉयज ॲड केलेले होते। हो, आमच्या ऑफिसचं लास्ट इयर 2023 मध्ये पण मॅच झाले, या वर्षी पण मॅच होणार आहे। 6 टीम आहे, 6 टीमची प्रॅक्टिस जोरदार झालेली आहे। माझी टीम ब्लॅक आहे, पण प्रत्येकांना मॅच येतो असं नाही, सर्वजण त्यामुळे प्रॅक्टिसला आले होते, म्हणजे टीम वाईज तर नाही, या इथं सर्व एकत्र मिळून प्रॅक्टिस करत होते। चला तर तुम्हाला आता मॅच कुठे होणार आहे ते तुम्हाला सांगते। आणि आम्ही तिथं निघालो होतो, आमचे HR मॅडमनी एकटीला घेतले होते, मी माझ्या फ्रेंडच्या गाडीवर बसले होते। लोकेशन मात्र जवळच होतं कारण पुण्यात आहे, पुण्यात म्हणजे विमाननगर, तुम्हाला अंदाजन माहिती असेल विमाननगर कुठं आहे, तिकडं ग्राउंड होतं। त्यानंतर आम्ही स्टेजवरती आलो, स्टेज म्हणजे जिथं ग्राउंड आहे तिथं आलो। ग्राउंड स्टेजवरती बघितलं तर काय बक्षिसे वगैरे ठेवले होते। त्यानंतर मॅचची फिक्सिंग वगैरे करायचं नाही, मॅचचं रूल्स आणि टर्म अँड कंडिशन काय काय आहे ते सांगत होते। ते होते आमचे अंपायर म्हणजे सरांचे जे तिकडनं येतात ते अंपायर होते, प्रत्येक वर्षी येतात ते। आमची ब्लॅक टीम तर एकदम उदास राहिली होती कारण काय मॅच काय कसं कळणारच नव्हतं। त्यामध्ये माझं एक मधीच चालू होतं व्हिडिओ बनवायचा। आणि तुम्हाला सांगू का, अशी कोणतीही कंपनी नाही आहे की फक्त कामच करून घेते, पण आमच्या कंपनीमध्ये काम आणि प्रॅक्टिस आणि प्लस एन्जॉयमेंट हा खूप आहे आमच्या कंपनीमध्ये। प्रत्येक माझे फ्रेंड वगैरे म्हणतात तुमची कंपनी खूप भारी आहे। हो, आमचे बॉस बघा आत्ताच रेडी झालेत बॉल फेकायला, आणि ते नेक्स्ट म्हणजे ग्रीन टीममध्ये होते बॉस। आणि बघा आता प्रत्येकजण मॅचची तयारीमध्ये होते, कोणाचं काय माहिती नाही आहे। मला तर आवड होते फक्त बक्षिसाची, भेटणार का नाही भेटणार आता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर समजणार। आणि तयारी मात्र खूप भारी होती प्रत्येकांची, आमची तर प्रॅक्टिस झालीच नव्हती। ब्लॅक टीममध्ये तर काय समजतच नव्हतं की बॅट कसं पकडायचं, बॉल कसं पकडायचं। आणि तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे तर आम्हाला कोणालाही बॅट पकडता पण येत नव्हतं, तरी आम्ही प्रॅक्टिस केलेला आहे। बघूत आता जिंकणार का नाही जिंकणार, आता ज्याच्यावरती ठरलेलं आहे। आणि अंपायर सांगत होते रूल्स, किती ओव्हरचे मॅच आहे, टोटल 6 ओव्हरचे मॅच आहे, त्यामध्ये 2 ओव्हर लेडीज, त्यानंतर राहिलेले 4 ओव्हर बॉईज, आणि लास्टचं ओव्हर मात्र सुपर ओव्हर होतं, म्हणजे 2 बॉल जर आपण 2 रन काढले तर त्याचे 4 रन भेटणार। आणि लेडीजच बॉल टाकणार, बॉईजला बॉल टाकणार, असे रूल्स वगैरे काही होते, तर आम्हाला काही माहिती नव्हतं। आम्ही तर फक्त हो म्हणत होते। मला तर स्टार्टिंगला एका ओव्हरमध्ये किती बॉल असतात हे पण माहिती नव्हतं। जसं समजलं तसं आम्ही खेळलो। पहिला टॉस आम्ही जिंकलो। आता चला आमची बॅटिंग असणार का बॉलिंग असणार आता त्यांच्यावरती डिपेंडेड आहे, टीमवरती। आम्ही टॉस जिंकल्यामुळे आमचे मॅडम म्हणले आम्हीच बॅटिंग करणार आणि बॉलिंग त्याने करणार। मग आता आमची बॅटिंग असल्यामुळे आमचे टीम लीडर वगैरे येऊन सांगत होते की बॅटिंगला कोण कोण जाणार काय जाणार। पूर्ण मॅच तुम्ही पहा, मला ऑडिओ टाकता येणार नाही। लाईन अजिबात सोडायचं, थोड़ा पीछे मानसाम पीछे आ जाओ। हेलो, जल्दी आ जाओ सब आ जाओ। समोसे गरम। अरे आना ही पड़ेगा। चलो बाद में खत्म हो गए तो बोलना मत, खत्म हो जाएंगे समोसे, जल्दी लास्ट के 2 बचे, लास्ट के 2 जल्दी आओ। हमको तो दिया गया, आत्ता प्ले केलं मी मूर्ख। तीच काय चालू आहे हे तुम्हाला पण समजलं नाही ना, आम्हाला पण समजलं नाही कारण आम्ही समोसे खात होते। हे तर मॅच होती रेड आणि
ब्ल्यूची, आणि हे तर फायनलला पण येणार नव्हते, पण भांडण मात्र खूप करत होते. काय झालं काय नेमकं कळालंच नाही आहे. शेवटी मात्र ते मॅच ड्रॉप करता आलं नाही पाहिजे म्हणून सर म्हणले चला मॅच तर होऊ दे म्हणून. शेवटीला त्याच्यामध्ये टॉस उडवले की कोणी असणार, आणि ग्रीन आणि वर्सेस ऑरेंज होती. आता ह्याच्यामध्ये जो जिंकणार त्याच्यानंतर आमची फायनल होणार. गणपती बाप्पा मोरया. शेवटी आमची मॅच जिंकली आम्ही, म्हणजे ब्लॅक टीमनी हा 2024चे क्रिकेट मॅच फायनल आम्ही जिंकलेले आहे. त्यानंतर प्राईज डिस्ट्रीब्युशन होती, म्हणजे प्राईज सर्वांना देणार होते, त्यामुळे कॅल्क्युलेशन वगैरे झाली. त्यानंतर कोणाला काय प्राईज द्यायचं ते पुढं पहा तुम्ही.